आता आली आहे वसई किल्ल्याच्या गेटच्या समोर चाललो आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सलोनी, तुमचं प्रतिबिंबमध्ये स्वागत आहे. आज आपण विजिट करणार आहे वसई किल्ला. तर तुम्हाला बस इथे सोडेल आणि इकडे मेन एंट्रेन्स आहे. तर चला आपण वसई किल्ल्याला. तर मी आता आली आहे वसई किल्ल्याच्या गेटच्या समोर. तर तुम्ही बाहेरचं वातावरण पाहू शकता, किती स्वच्छ सुंदर आहे आणि किती शांत आहे. तर चला आता जाऊया आतमध्ये गाईस. तर आपण आता आतमध्ये चाललो आहोत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा वारा चाललाय. एकदम चांगलं शुद्ध वातावरण आहे इकडे. तर मी आता वरती उभी आहे. तुम्ही बघू शकता इकडचं वातावरण किती सुंदर आणि एकदम असं छान आहे. आणि इथे वरती आल्यावर वाराही खूप छान चालू आहे. एकदम गार एकदम फ्रेश वाटतं इकडे. वसई किल्ला 16व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधलेला. कालाच्या पलीकडे उभा असलेला हा किल्ला आजही आपल्याशी शांतपणे बोलतो. हा आहे वसई किल्ला. आज येथे शांतता आहे, पक्ष्यांचा आवाज आहे. झाडांनी या किल्ल्याला मिठी मारली आहे. त्या काळात ही जागा भारतातील सर्वात मजबूत ठाण्यापैकी एक होती. व्यापार, सत्ता आणि धर्म सगळं इथून नियंत्रित होत होतं. पण इतिहास कधी एका हातात राहत नाही. मध्ये मराठा साम्राज्याचे सेनानी चिमाजी अप्पांनी हा किल्ला जिंकला. ही फक्त लढाई नव्हती, ही होती स्वाभिमानाची परतफेड. इथे जे चर्चचे अवशेष दिसतात ते सांगतात इथे फक्त सैनिक राहत नव्हते, इथे जीवन होतं. लोक राहत होते, प्रार्थना होत होती, स्वप्न होती.
सावली जाणवते. प्रत्येक दगड एक गोष्ट सांगतो. तुटलेल्या भिंती, कोसळलेले दरवाजे, तरीही हा असा ताठ उभा राहिलेला अभिमान. काळ बदलला, राजे बदलले, पण या भिंतींनी अजूनही आठवणी सोडल्या नाही. आज येथे तलवारी नाही पण वाऱ्याची कुजबूज आहे. युद्ध नाही पण शांतता आहे. तर हा होता आमचा वसई किल्ल्याबद्दलचा ब्लॉग. ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आमच्या प्रतिबिंब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये.